स्ट्राईकला आहे तो दर्शन, नॉन स्ट्राईकला दर्शन, स्ट्राईकला अजय कदम साहेब, गोलंदाजीसाठी राज तयार. नक्कीच नक्कीच राजने ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. मागच्या सामन्यामध्ये त्याने फलंदाजी करून रन करून दिले, त्या जोरावर त्यांनी विजय प्राप्त केला. तसेच चिन्मयने चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अच्छा, पूर्ण दिवसात चिन्मयने खूप चांगले क्षेत्ररक्षण केले. नक्कीच. तौसिफबाईंनी पण जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेले आहे. आज वयाच्या 50च्या क्रॉस आहेत, परंतु आजही फिटनेस बघा त्यांचा लाजवाब. आणि खेळाची मजा आमचे पिल्ले साहेब घेताना दिसत आहेत मैदानात. अंतिम फेरी, पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू. आणि फायनलची काय सुरुवात आहे, एक उत्कृष्ट चेंडू. आणि नक्कीच प्रेशर बॅट्समनवर पण असेल, कारण त्यांना पण रन करायचे आहेत. तर स्वप्नीलला आणि सुनीलला विनंती आहे की थोडं तुम्ही आत उभे राहिलं तर बरं होईल. बापलेख सर बघा, विकेट थोडं ओलं आहे तर गोलंदाजाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळतोय. आणि हे क्लास चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतात. क्या जबरदस्त आहे. आणि ही ताकद आहे अजय कदम साहेबांची. मगाशी उल्लेख पण केला प्रवीण सरांनी. त्यांनी बघितलं की व्यंकट थोडासा पुढे आलाय, तर मग नक्कीच दर्शननी पण त्याला साथ दिली. आणि अजयला पहिल्यापासून रनिंग बिटवीन विकेट मध्ये तो चॅम्पियनच आहे. नो डाऊट. संघाची धावसंख्या खोलायला सुरुवात केली आहे. RCS संघाने 2 धावा, 2 चेंडू आणि 2 धावा. राज पण टिचून गोलंदाजी करताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, एक परफेक्ट ऑलराऊंडर. बॅटची एज स्लाइसेस लागते. सेकंड स्लिपमध्ये चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्या झाली आहे ती 3. 3 चेंडू आणि 3 धावा. अप्रतिम. हे फायनल आपल्याला खूप काटेकी टक्करवाली पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघाकडे तगडी खेळाडू आहेत. आणि गोलंदाजी अप्रतिम टाकताना दिसतोय तो म्हणजे राज. पुन्हा एकदा हलकासा चेंडू टटवलाय कव्हरच्या दरम्यान. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते रोहनकडनं. 1 धावेसाठी धावसंख्या 4. सर रोहनने पण आजच्या दिवसात खूप कमालीची बॅटिंग केलेली आहे. आणि गोलंदाजी तर त्याने जी केली आहे ती कुठेतरी प्लॅनिंग वाईज केलेली मला वाटते. ती तो डार्क हॉर्सेसचा तारणार आहे. त्याने एक हाती दोन्ही सामने जिंकून दिले. 92 धावा, स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. नक्कीच नक्कीच तो हक्कदार आहे. मारायला गेले होते समोरच्या सत्रामध्ये, परंतु चेंडू जातोय तो फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या दरम्यान. 1 धावेसाठी 5 धावा, 5 चेंडू आणि 5 धावा. इकॉनॉमिक षटक, परंतु पावसाला सुरुवात झालेली आहे. आता मात्र कुठेतरी कठीण होणार RCS संघासाठी. अप्रतिम 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 झेल. क्या बात आहे. रोहन तांबे आजच्या दिवसातील तर जसा डार्क हॉर्समध्ये रोहननी परफॉर्मन्स करून संघाला अंतिम फेरीत पोचवले, त्याचप्रमाणे RCS संघातून अभिजित सावंतनी परफॉर्मन्स करून तेवढाच मोठा परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत पोचवले. त्याने पण 2 मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार आहे, जसा रोहन 2 मॅचचा हक्कदार आहे. परंतु अभिजितने बघितलं तर बॉलिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली रोहनपेक्षा, आणि बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली रोहननी अभिपेक्षा. नो डाऊट. प्रत्येक जण आपलं योगदान देण्यासाठी प्रयत्न करतोय. आकुटप्प्याचा चेंडू मिड विकेटला खेळलाय, परंतु झेल होतोय का, परंतु दुसरी धाव होते.
या 2 धावेने धावसंख्या 7 वरती पोहोचते. राम सर, कितपर्यंत मजल मारेल हा संघ RCS? आता हे जे 2 फलंदाज खेळत आहेत त्यांच्यावर खूप अवलंबून असेल आता ही टीम, आणि त्याचं टार्गेट असेल की 50 रन करायचे, कारण विकेट ओली आहे, बॉल बॅटवर येणार नाहीत. पण अजय कदम सरांना या परिस्थितीची जाणीव आहे, या बॉल कसे खेळायचे हे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. बरं, त्यांच्याकडे टायमिंग असतो, त्यांना त्यांच्या जर रेंजमध्ये आला तर नक्कीच बाहेर जाणार बॉल. निश्चितच, परंतु हा पावसाचं पडलेला विकेटवरती हा मुख्य फॅक्टर असणार आहे. पुन्हा एकदा डिप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. कुणाल बोरकर जोपर्यंत चेंडू गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या 9 वरती पोहोचते. तर 1-9 दुसरी ओव्हर चालू आहे. दुसऱ्या षटकातील मला वाटते 3 चेंडू झालेत का 2 चेंडू झाले, 2 चेंडू झाले, 2च चेंडू म्हणजे 8 चेंडूमध्ये 9 धावा झाल्यात आणि पाऊस थांबलाय आता. तर अभिजित सावंत बॅट ओली आहे, बॅट नक्कीच सटकत असेल तर त्याने तो ग्लोव्ज घालतोय. गरज पण आहे, कारण अंतिम फेरी सामना, वेळ घ्या. आणि एक विशेषतः तुम्ही जर चॅम्पियन झाला तरच ट्रॉफी आहे, दुसऱ्या नंबरसाठी ट्रॉफीच नाही, म्हणजे कॉम्प्रो इथे भानगड ठेवलाच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अंतिम विजयी झाला तरच ट्रॉफी आहे, हे लक्षात ठेवून खेळायला लागेल. सर, DKPLचं हेच वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाला चान्स द्यायचा, परंतु कुठेही आपल्याकडनं चूक होणार नाही याकडे दक्षता ठेवतात. अवंतर चेंडूचा पुकारा केला जातो. पंचांकडनं धावा झाल्या त्या 10. आणि पंचांचं कौतुक करायला लागेल, सकाळपासून खूप चांगले त्यांचे निर्णय आणि पंचगिरी करतायत. कुटप्याचा चेंडू पहा, तेच तर्रार चेंडू पडल्या पडल्या गेल्या. वन फॉर द ओव्हरची वॉर्निंग आलेली आहे गोलंदाजीसाठी. या दरम्यान राजू, तुम्ही बघितलं का, रोहन सकाळी स्पिन टाकत होता, पण त्याला माहित आहे का विकेट ओले आहे, त्याचा फायदा घेतोय तो. बरोबर, हेच आहे एक चांगल्या दर्जेदार क्रिकेटरचं लक्षण. आणि प्रत्येक मोमेंट्सवरती आपण कशी स्वतःला सुधारणा करू, एक चांगला खेळाडू असतो तो करत असतो. धावसंख्या झाली आहे ती 11, 4 बॉल झालेत. 10 चेंडू 11 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडू आणि 11 धावा. अप्रतिम षटक हाताळले आतापर्यंत रोहन यांनी. अप्रतिम गोलंदाजी केली आहे, कारण की 2 चांगले खेळाडू मैदानात आहे, परंतु इकॉनॉमिक षटक हाताळतोय तो रोहन तांबे. पुन्हा अवंतर, धावसंख्या 12. पण तसं पाहिलं तर डार्क हॉर्समध्ये व्यंकट जो विकेटच्या मागे उभा आहे, त्याला सगळं क्रिकेटचं ज्ञान आहे, त्याच्याकडे खूप अनुभव आहे, जसं अजय कदमकडे आहे. आपण याच्या अगोदरची मॅच बघितली, प्रवीण तांबे सर विरुद्ध अजय तांबे, पण आता इथे व्यंकट मुदलियार विरुद्ध अजय कदम असा सामना आहे. कारण व्यंकट मुदलियारकडे पण जेवढा अनुभव आहे, जेवढा अजय सरांकडे तेवढाच आहे. कारण व्यंकट मुदलियार एनी टाइम कॅप्टन होता सनराईज संघाचा. त्यांना सनराईज संघाला त्यांनी मला वाटतं B डिव्हिजनपर्यंत कांगा लीगला पोहोचवलं होतं, त्याच्यात मोठा वाटा होता व्यंकटचा. म्हणूनच की काय, ही सर्व खेळाडू हे लेजंड आहेत, एक खूप मोठा अनुभव आहे. आणि प्रत्येक क्षणाला, या क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाला आपण कसे गेम चेंज करू शकतो, ही स्ट्रॅटेजी आहे त्यांच्याकडे. आणि धावसंख्या या दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी पिछाडीवरती चालतोय RCS संघ. परत एकदा राजू सर बघितलं का, निर्णायक षटक, हे चॅलेंजिंग षटक परत 15 आलंय. आता या ओव्हरवर बरंच अवलंबून असेल सामना, कुठे पुढे जाणार का मागे राहणार. तर अजय कदम सर हे पण सनराईजमध्ये खेळत होते, व्यंकट सनराईजमध्ये खेळत होते, त्यांना एकमेकांना कच्चे दुवे माहीत आहेत दोघांचे. मला वाटतं हे सगळे जे एकत्र मफतलालसाठी खेळायचे, सनराईज संघ होता ठाण्याचा, शेट्टी सरांचा. तो मला माहित आहे की त्यांनी जवळजवळ खालच्या डिव्हिजन पासून B डिव्हिजन पर्यंत घेऊन गेले होते हे लोक. एवढं जबरदस्त परफॉर्मन्स केला होता या लोकांनी. नाही, खरंच तुम्ही सर्वजणांनी खूप चांगलं दर्जावालं क्रिकेट खेळलेलं आहे. तुमचे पण मी फोटो पाहिले आहेत. सचिन तेंडुलकर साहेबांच्या हस्ते तुमचा सत्कार केला जातोय, तुम्हाला एक पारितोषिक दिलं जात आहे. तुमचा बॉलर अथर्व, तुमचा गुणगौरव केला जात होता. हे फोटो मी पाहिलेले आहे. आणि
ज्या पद्धतीने मी बोलतो 201 तुम्हाला अवॉर्ड मिळालेले आहे, तर तुमची काबिलियत तारीफ आहे, कारण की फिटनेस तुमचा अप्रतिम आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावा, हे 4 ओव्हरचं टार्गेट आहे. 2 रन 17 धावा. चेंडू लॉफ्टेड खेळला आणि 2 धावा. तसं बघितलं तर हे जे खेळाडू आहेत, राज 11, DK, सर्व हे सर्व खेळाडूंना मला वाटतं अजय कदम आणि प्रवीण तांबे यांना बघूनच मोठे झालेत. नो डाऊट, ते तर लेजंड आहेत आणि त्यांनी आपल्या क्रिकेटसाठी हे पूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे. आजही क्रिकेटवरती खूप प्रेम आहे त्यांचं. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, 2 धावा होतील का? प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी मात्र सुरेख. विकेटच्या मागे चांगली गॅदर केलाय चेंडू. 2 धावा काय रोखू शकल्या नाही. धावसंख्या 19. आणि तुम्ही लक्षात घ्या, हे दोन्ही खेळाडू अभिजित सावंत आणि अजय कदम हे 50+ आहेत आणि त्यांचा फिटनेस बघा, नाही बघा ना, 50+ आहेत. दोन चेंडूमध्ये 4 धावा जमा केलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते, ते म्हणजे अजय कदम साहेबांकडनं. हे धावा करायच्या आहेत 10, 5 धावा आपल्याला बोनस म्हणून जमा करायच्या आहेत. आपल्या संघाची धावसंख्या जे कुठेतरी कमी आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू जातोय. कुणाल बोरकर जोपर्यंत चेंडू फेकी करेल 1 धाव पूर्ण. धावसंख्या 20 धावा. 5 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये 5 धावा. अथर्वने हे 4 ओव्हर जो आहे 4चं षटक, 3रं षटक, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एक कर्णधाराची भूमिका कोणाकडनं? आणि प्रकाश बहुमा सर आहेत आपले, मॅच बघतायत, लाईव्ह मॅच बघतायत. बब्बू शेठ लाईव्ह मॅच बघतायत. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि प्रत्येक बाउंड्रीला 500 रुपये. हे खूप चांगले. आणि मला वाटतंय 2 धावा. तर 2 चेंडू 3 धावा. 10 रनाचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 2 चेंडू 3 धावा. आणि बघितलं का तुम्ही, हे सगळ्या धावा यांनी धावून काढलेत. 2-2-2. चांगली गोलंदाजी होत असेल तर आपल्याला पर्याय काय असतो? चांगल्या ठिकाणी नो मॅच लँडमध्ये चेंडू ढकलून का 2 धावा काढायचा, आणि तेच अवलंब करतायत ते तंत्र हे 2 खेळाडू. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात अथर्वने. अजून 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश दपोला उर्फ बब्बू शेठ यांच्याकडून प्रत्येक षटकार 1000 रुपये. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेत. प्रत्येक बाउंड्रीला 500 रुपये आहेत. मारा तुमच्यात किती दम आहे तेवढे आणि कमवा पैसे. प्रत्येक खेळाडूला एक चांगली पाठिंबा देण्याचं कार्य करतायत बबोला सर, आणि खूप मोठी गोष्ट आहे की कोणत्या ठराविक खेळाडू किंवा कोणत्या ठराविक संघासाठी, सर्व खेळाडूंसाठी ही पर्वणी आहे. अप्रतिम चांगली धाव घेतली आहे अभिजित यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. वय वर्ष 50 बघा, फिटनेस बघा. आणि आलय धावसंख्या 1 बॉल 1. 10 झाले, 9 झालेत. तर 1 चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 1 धावा. हे नाही जिंकण्यासाठी नाही, 4 ओव्हरसाठी. चॅलेंज जिंकण्यासाठी, चॅलेंज ओव्हर जिंकण्यासाठी. या ओव्हरला 9 रन झालेत, तर 10 रन झाले. 1 रन काढला तर 6 रन. 24 डॉट गेला तर -5 रन. काय होतंय बघूया. म्हणजे खूप मोठा रन आहे. प्रेशर असणार नक्कीच बॅट्समनवर, बॉलरवर. पण बॅट्समनला माहीत आहे की इथे बॉल स्पिन होणार नाही, सरळच येणार आहे. तर ॲडव्हान्टेज असणार बॅट्समनकडे, तर बॅटवर बॉल घ्यायचा आहे. तर परत एकदा सांगतो, प्रकाश दापोला उर्फ बब्बू शेठ, चौक्याला 500, षटकारला 1000. प्रकाश दापोला सर खूप खूप धन्यवाद, कारण की या खेळाडूंना एक मोराल देण्याचं कार्य करताना दिसत आहेत. चांगलं क्रिकेट खेळा, पैसे घेऊन जा. आणि क्रिकेटमध्ये बघितलं का राजू सर, 1 बॉल 6 इजी असतो 1 बॉल 1 पेक्षा. 1 बॉल 1 रन नाही होत, 99% नाही होताना दिसतो. अप्रतिम फटका आणि 10 धावा झालेल्या आहेत. अरे चांगलं क्षेत्ररक्षण राजूकडनं होताना दिसत आहेत. आणि मात्र या षटकामध्ये अथर्व यांनी 11 धावा दिल्यात, म्हणजे 6 धावा ऍड होणार आहेत.
जसं आपण बोलतो ना कसोटी क्रिकेटमध्ये सेशन कोणाचा होता, तर सेशन होता आरसीएसचा, या ओव्हरचा सेशन होता आरसीएसचा. त्यांनी करून दाखवलं, एकही षटकार फोर न मारता. त्यांना माहित आहे की अथर्व किरवे खूप चांगला बॉलर आहे, मग त्यांनी धावूनच रन केल्या, 11 रन केल्या, तर त्यांना आता मला मिळतील 6 रन. 26 धावा झाले, 6 धावा ऍड होतील, धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. नक्कीच हे नक्कीच 1 रन 6 रन 7 रनचा पडला अभिजित. 9 आणि 2 11 झाले ना, मग 6 रन येतील ना. 32 झाले, 11 ला 6 आहे. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपण आरसीएसच्या संघात जायचं आतमध्ये ड्रिंक्स घेऊन जायचं बॅट्समनसाठी. आणि आपल्या समोर आहेत, गेले 27 वर्षे ते 18 वर्षाचेच आहेत. सर मोठेच होत नाहीत. तुम्हाला इंटरप्ट करतो, आपण जरा आपल्या पुरस्कारांचे नावं घेऊया. रणजित पिल्ले साहेब रोख रुपये 10,000 आहेत, तसेच संदीप वारके सर आहेत, त्यांच्याकडनं 1,000 रुपये आहेत, तसेच सचिन विचारे साहेब 2,500 रुपये आहेत. आमच्या मॅडम इथे बसलेल्या दीपाली साळसकर मॅडम यांच्याकडनं 3,000 रुपयाची रोख पारितोषिक आपल्यापर्यंत आलेले आहे. तसेच अभिजित सावंत साहेबांकडनं 2,500 रुपयाचे पारितोषिक आहेत. तौसिफ साहेबांकडनं आपल्याला 2,000 रुपये लाभलेले आहेत. संदीप शेट्टी साहेबांकडनं 5,000 रुपये, मेघनाथ गोंधळे साहेबांकडनं 7,000 रुपये, तसेच अरविंद पेडणेकर साहेबांकडनं रोख रुपये 10,000 रुपये, अजय कदम साहेब जे खेळतात आहेत त्यांच्याकडनं 3,000 रुपये, विक्रम देवकर साहेबांकडनं 2,000, श्रीराम हिरलेकर साहेबांकडनं 3,000, अतुल कोयंडे साहेबांकडनं 1,500 रुपये, तसेच प्रवीण नायर साहेबांकडनं 5,000 रुपये, तसेच फिनलँडमध्ये बसलेले प्रशांतजी तांबे साहेबांकडनं 2,000 रुपये, तसेच राजू राणे साहेबांकडनं 2,000 रुपये, तसेच के नायर साहेबांकडनं 5,000 रुपये, व्यंकटजीकडनं 2,000 प्लस आपल्या खेळाडूंना दिली गेलेली दरशी त्या सर्वांचे पुरस्कर्ते आहेत ते व्यंकट साहेब. तसेच दिलीप वालावरकर साहेबांकडनं 2,000 रुपये आहेत, तसेच श्याम वागले साहेबांकडनं 5,000 रुपये, तसेच महेश बाळकृष्ण साहेबांकडनं काय कॅच घेतली कुणाल बोरकरनी, जबरदस्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच षटकार या स्पर्धेतील षटकार पण षटकार केलाय. षटकारांच्या साह्याने अप्रतिम कलात्मकता निश्चितच या खेळाडूंकडनं तर पाहायला मिळते. याच्या अगोदर जो षटकार मारला अजय कदम सरांनी, त्यांना प्रकाश बहुमा उर्फ बब्बू सर यांच्याकडून 1,000 रुपये लागू झालेले आहेत. अजून आता टर्न आहे तो अभिजित आणि राजू सत्रेंचा. गोलंदाजासाठी पण पारितोषिक आहे काय नाही, बोल्ड घेतलं तर तुम्हाला एक रोख रुपये 1,000 रुपये आहेत. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक आहे, ते कमी लोक लावतात. एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहे. प्रकाश सर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मानतो. आता मात्र अभिजितला काहीतरी प्रकाश सर उर्फ बहुमा बब्बू सर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक लागू झाले अजय सरांसाठी. जबरदस्त फटका आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. तर धावसंख्या जाऊन पोहोचते सर राजू सर. धावसंख्या झाली ते 41 आणि ज्या धावसंख्येच्या शोधात आहे जवळपास आरसीएस तिथपर्यंत पोहोचताना दिसते. नक्कीच अजय सरांनी टॉस जिंकून जो निर्णय घेतलाय तो थोडा सार्थ होताना दिसतोय काय राजू सर. जबरदस्त, कारण की पाऊस आला आणि पावसानंतरचे जे 2 षटक होते ते कमी
धावात आले होते, 15 धावा झाले होत्या 2 षटकामध्ये. मात्र पॉवर ओव्हरचं षटक जे आपण 4 ओव्हर म्हटलं जातंय ते षटक आलं आणि बोनस पॉइंट घेऊन गेला हा संघ. परंतु अभिजित सारखा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर. कारण वेळेवर विकेट राजूने काढून दिले. मागच्या वेळेस पण त्या 3 षटकार लगातार लागल्यानंतर त्याने शुभमला आऊट घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती. अभिजितला त्याने मेन फलंदाजाला बाद केले. काहीतरी कानमंत्र दिलंय अजय सरांनी विक्रमला. आणि भावी आता उर्वरित चेंडू वरती प्रहार होणार आहेत की आणखीन काय होणार आहेत ते बघूया आपण. डी स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. कुणाल बोरकर साहेब तिथे उपस्थित, परंतु 2 धावा पूर्ण होताना दिसत आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धाव संख्या 43 वरती पोहोचते. 1 टू गो. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील अंतिम चेंडू. विक्रम देवकरकडे पण क्षमता आहे षटकार 4 मारण्याची. विक्रम देवकरना संधी आहे. प्रकाश बहुमा उर्फ बब्बू तुमचे मित्र आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला षटकारासाठी 1000 रुपये आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील आणि याच्यानंतर फक्त 7 चेंडू बाकी असतील. निश्चितच प्रकाश साहेब विक्रम साहेबांबद्दल बोलायचं झालं तर जे बॅटिंग करतायत ते त्यांची हाय बॅक क्लिपच सांगून जातो की मोठे फटके त्यांच्या बॅटमधून अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्लाइस हिट लागते. 1 धावेने धावसंख्या 44. 4 षटकाच्या समाप्तीत नंतर 44 धावा. तर राणाजी आमचे युनायटेडचे सर्वेसर्वा आलेत, त्यांचं खूप खूप स्वागत. ते ट्रायडंट संघाचे मालक तसेच नवी मुंबई 40+ संघाचे उपाध्यक्ष आणि देवभूमी जी याचे उत्तराखंडची त्यांची संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी इथे आलेत आणि ते डीकेचे पण आपले कार्यकारी सभासद आहेत. डीकेचे पण कार्यकारी कार्यकर्ते आहेत आणि खूप सारे कार्य राणाजींच्या हस्ते पण होते. क्रिकेटला वाहून घेऊन अंतिम षटक कुणाल बोरकर आणि हे अंतिम षटक निर्णायक षटक. काय वाटतंय राजू सर, किती धावा येतील अंतिम षटकात? कमीत कमी 10 धावा आल्या तर चॅलेंजिंग मॅच होणार आहे. खूप जबरदस्त मॅच. अवांतर चेंडूने सुरुवात करतोय. धावा झाल्या त्या 45. पुन्हा एकदा सुरुवात करतोय. 6 चेंडूचा खेळ उर्वरित आहे या पहिल्या इनिंगच्या अंतिम सामन्यात. राजू सर 2 मिनिटं थांबवतोय. इंग्लंडची धावसंख्या आहे 52 वर 3 विकेट. इंडियाने आतापर्यंत 3 विकेट काढलेत. क्या बात आहे, जबरदस्त. आता मात्र 1 धाव बॅटची स्लाइसेस, 1 धावे डिक्लेरेशनचा कॉल येतोय पंचांकडनं. धावसंख्या 46. तर अजय कदम एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळाले त्यांच्याकडनं. प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके नाही मारायचे आहेत, परंतु सिंगल डबलने पण धावा होतात असं सांगून जाते. त्यांची जी धावसंख्या झाली 14 चेंडूमध्ये 23 धावा. तर विनंती असेल प्रकाश चव्हाण सरांना की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कमिटीची विनंती आहे, ताबडतोब त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नो प्लस किती धावा असतील तर 1च धाव आहे. अशा 2च धावा मिळणार आहेत. परंतु या अंतिम षटकामध्ये तुम्ही नो बॉल टाकला तर बॅट्समनला एक पर्वणी आहे. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे.
डिक्लेअर आहे काय? 2 धावा आहेत. नो +1. 48 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 5 चेंडू आणि फ्री हिट. या फ्री हिटचं कशी कमाल असणार आहे, धमाल उडवणार का अजय सर, ते बघण्यासारखं असणार आहे. आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, मला वाटतं थोडासा चेंडू फ्लिपर टाकण्याचा प्रयत्न होता कुणाल यांचा, परंतु चेंडू बिमर नो घोषित केलाय पंचांनी. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंगचे अंतिम फेरीतील. काय शॉट आहे बघा, त्यांना माहिती आहे जाणून बुजून खेळलेला शॉट. 2 धावा घ्यायच्या आहेत त्यांना, जास्त रन घ्यायचे नाहीत. 50 धावा झाल्या. 50 धावा धावून केलेल्या आहेत. एक 6 फक्त या अख्ख्या इनिंग मध्ये आहे. धावून यांनी 50 रन केलेत. त्यात योगदान आहे 26 धावांचं 16 चेंडूमध्ये अजय कदम साहेब, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर. आता पहा मिळालेल्या संधीचं सोनं होतंय का? 2 धावा घोषित क्षेत्रात जात आहे. 52 धावा मिळालेली होती संधी, परंतु एलिव्हेशन देण्यामध्ये कुठेतरी चूक झाली. 2 धावा मात्र जमा करण्यात यशस्वी ठरतायत हे तो अजय कदम साहेब. धावसंख्या झाली ती 52. उर्वरित किती? 3 चेंडू आहेत. धावसंख्या 52. आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येईल. आता साईकवरती असतील तर म्हणजे विक्रम. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. या अंतिम फेरीतील पहिली इनिंग धावसंख्या 53 वरती पोहोचते या 1 धावेने. आता मात्र विक्रम मोठा प्रहार करणार का? डॉट बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे ते म्हणजे कुणाल बोरकर. आणि पहा किती स्लो बॉल होता, वेळ होता फलंदाजाकडे, परंतु घाई केली आहे फलंदाजाने. कुठे नाराजगी सपसेलच त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसते. 54 धावा संधी होती, गोलंदाजाने संधी क्रिएट करून दिली होती, परंतु ती नीटची बॅटवरती घेता आली नाही आहे विक्रमला. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजय कदम. क्लास आणि क्लास. बॉलच्या मागावरती जायचं नाही, बॉल पर्यंत पोहोचायचं आहे. पहा तेच आतापर्यंत चित्र पाहायला मिळालं अजय कदम यांच्या इनिंग मध्ये. दुसरी धाव घेणार का? काय फिटनेस आहे पहा. 1 चे 2 धावांमध्ये रूपांतर करण्याचं हे खेळाडू आजही तत्पर आहेत. पहिला चेंडू राजू सर अजय कदम खेळ आणि शेवटचा चेंडू पण अजय कदम सर खेळ. दरवाजे पे पावर धावसंख्या झाली आहे 57 धावांचं टार्गेट आहे. 56 धावा केलेल्या आहेत. 57 करायचे आहेत आणि एकच खेळाडू असेल विजय.
अतुल कोयंडे साहेबांकडनं 1,500 रुपये, प्रवीण नायर साहेबांकडनं 5,000 रुपये, प्रशांत तांबे साहेबांकडनं 2,000 रुपये, राजू राणे साहेबांकडनं 2,000 रुपये, के नायर साहेबांकडनं 5,000 रुपये, व्यंकट साहेबांकडनं 2,500 रुपये, प्लस जे खेळाडू खेळत आहेत त्यांना जे टी शर्ट आहे त्यांच्याकडनं पुरस्कृत आहेत. दिलीप वालावरकर साहेबांकडनं 2,000 रुपये, तसेच श्याम वागले साहेबांकडनं 5,000 रुपये, महेश बालकृष्ण साहेबांकडनं 1,500 रुपये, तसेच पंकज गावडे साहेबांकडून 2,000 रुपये, अमित सिंग साहेबांकडनं 3,000 रुपये आणि अँथोनी कुमार साहेबांकडनं 10,000 रुपये. तसेच आजच्या दिवसात ज्यांनी बाउंड्री लाईनच्या मागे कार्य केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. या स्पर्धेला खूप साऱ्या लोकांचे सहकार्य लाभले आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा आज आपल्या समवेत आहे. शेवटच्या पर्वाकडे आपण जातोय तिच्या आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा आजच्या दिवसात. जे कॉमेंट्री कधी करत नव्हते रामदादा पोल, आज त्यांच्यासाठी पण एक पारितोषिक लाभलं आहे. त्यांना पण प्रशांत तांबे साहेबांकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आता मात्र सामना वळणार आहे. 57 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 57 धावा. कोण जिंकणार ही ट्रॉफी, कारण की एकच ट्रॉफी ठेवली गेली आहे. आणि त्यानंतर वैयक्तिक प्राइजेस आपल्याला, त्या वैयक्तिक प्राइजेसमध्ये पण रामदादा पोल यांनी जी घोषणा केली आहे ती म्हणजे उत्कृष्ट फलंदाजाला रोख रुपये 1,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाजाला रोख रुपये 1,000 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला रोख रुपये 1,000 रुपये आणि मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळणार आहे ते 2,000 रुपये. तर ही वैयक्तिक प्राइजेस आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. आपण चालू सामन्यामध्ये पण प्रकाश साहेबांनी तुम्हा सर्वांसाठी षटकार आणि विकेट पण बोल्डच्या स्वरूपात जर घेतली तर रोख रुपये 1,000 रुपये तुम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेले आहे. तर या सर्वांचे मनापासून धन्यवाद. अथर्व आणि रोहन राणे 52 धावा केल्या आहेत रोहन तांबे साहेबांनी. आणि अथर्व गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो दर्शन. सर 57 धावा आणि 30 चेंडू. तर ही ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी कोण घेऊन जाणार? हॅलो 58 धावा केल्या तर डार्क हॉर्स, नाही केल्या आरसीएस. जबरदस्त. थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. जो जीता वही सिकंदर, ती ट्रॉफी घेऊन जाणार तो. आता मात्र कश्मकश असणार आहे ते म्हणजे या दोन यंगस्टरांच्या दरम्यान कोण हा प्रभावशाली ठरतो या पहिल्या ओव्हरमध्ये ते बघायला आपण आलेलो आहे. या मैदानाकडे वळूया पुन्हा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्यासाठी हा तत्पर असलेला हा खेळाडू रोहन आता मात्र खूप शांत डोक्याने खेळताना दिसतोय. शेवटपर्यंत त्याला खेळायचं मला वाटतं असा निर्धार आहे त्याचा. म्हणजे हे अंतिम फेरीचं प्रेशर आहे. आणि प्रेशर क्रिकेट आणि प्रेशर, जो प्रेशर घेतो, प्रेशर कसं घ्यायचं माहीत आहे, तो सक्सेस होतो. आणि रोहनला ते दाखवावं लागेल की मी प्रेशर हँडल करून मॅच जिंकून देऊ शकतो. तर दर्शनकडे मात्र ऑब्रेक चांगला आहे, त्याच्यामुळे अजय सरांनी 2 स्लिप ठेवलेत. आणि हा संघ पहिल्यांदाच सेकंड इनिंगमध्ये खेळताना दिसतोय. म्हणून बॅटरकडे प्रेशर असणार सर, मला तर वाटतंय. कारण की या 2 खेळाडूंवरती हा संघ पूर्ण विजेत्या पदाची भूमिका या 2 खेळाडूंवरती अवलंबून असणार आहे. अजय कदम सरांना माहीत आहे की बॅट्समनवर कसा प्रेशर आणायचा, कशी विकेट काढायची, हे त्यांना गेली 25-30 वर्षे तेच करतायत. तर त्यांना माहीत आहे की बॅट्समनवर कसं प्रेशर येईल आणि मग प्रेशरमध्ये तो त्याचे शॉट खेळणार नाही. बघा, हे प्रॅक्टिस असते. जर तुम्ही त्या फिल्डिंग पाहिली असेल तर आजच्या दिवसात 2 स्लिप कोणीच नाही लावल्या, पण त्यांनी लावलेले आहेत. सारवून खेळण्याचा प्रयत्न, लांब लचक टाचाचा उपयोग केला, बैठक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निष्फळ ठरतोय तो रोहन. मात्र गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू दर्शन यांनी हाताळलेत, 2च धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ऑब्रेक पद्धतीचा गोलंदाजी करताना दिसतोय आणि त्या ऑब्रेक वरती फलंदाज रोहनला अडकवतात आहे. लांब लचक चेंडू घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु अपयश ठरतोय.
अथर्व काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहतोय. हे आहे सेकंड इनिंगचं प्रेशर आणि हीच गोष्ट मला वाटतं ठरवून अजय कदम साहेबांनी सेकंड प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अवंतर चेंडू, धावा झाल्या त्या 3, 4 चेंडू 3 धावा. प्रकाश चव्हाण साहेबांना विनंती करतो की आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. राणाजी सरांना पण विनंती करतो की आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. अंतिम फेरीचा हा सामना. तसेच सेल्वराज मणी साहेब तिथे उपस्थित असेल तर त्यांना पण विनंती करतो की आमच्या समालोचन कक्षात येऊन असं नसतं व्हायचं आहे. एकच धावाले, 5 चेंडू आणि 4 धावा. अप्रतिमचे षटक हाताळताना दर्शन आणि क्लास चांगला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो पॉईंटच्या दरम्यान डिक्लेअर झोनमध्ये. 2 धावांचा इशारा येतोय पंचांकडनं घोषित केलं जाते. धावसंख्या 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. 51 धावांची गरज उर्वरित 24 चेंडूमध्ये. शक्य आहे, जर रोहन असेल तर शक्य आहे, कारण हा माहीत आहे, त्यांना माहीत होतं की हा दर्शन चांगला ऑब्रेक टाकतोय, तर त्याला विकेट न देता ते खेळलेत. आणि त्यांनी चान्स घेतला होता मध्ये 1-2 बॉलला, पण कनेक्ट नाही झाले. पण त्या रोहनकडे ती क्षमता आहे, 3-4 षटकार तो कधीही मारून जाईल. त्याने आजच्या दिवसातले सगळ्यात जास्त षटकार त्यानेच मारलेत, सगळ्यात जास्त धावा त्याच्याच आहेत. जर यांचे RCSच्या आणि विजयामध्ये कोण आहे तर तो रोहन आहे. रोहन किती केले? 2. लाईव्ह नाही चालू आहे. बॉलर सोन्या मोकल, सचिन मोकल. मनीबाई चेक कर. दिसतंय सर, त्यांना नेटवर्क मध्ये यायला सांगा. दिसतंय ना. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सोन्या मोकल आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत ते म्हणजे अजय कदम साहेब. आणि सेकंड इनिंगमध्ये प्रेशरमध्ये खेळताना दिसत आहेत ते म्हणजे रोहन. आणि प्रेशर हटवून खेळण्यासाठी सचिन मोकल. सज्ज आहे तो म्हणजे रोहन आणि अथर्व. पाहूया क्लोज किपिंगसाठी अंपायरकडे कॉल केला गेला आहे विजय वाडेकर. आणि 2 स्लिप लावून खेळताना दिसत आहेत, कारण की आता मला वाटतं ऑब्रेक गोलंदाजी पाहायला मिळणार का सचिन मोकल करणं. पहिला चेंडू आणि मोठा झटका रोहनला परतवलाय. हे सेकंड इनिंगचं प्रेशर दिसत. हे सामना जो जिंकेल तो चॅम्पियन असेल, तर त्यासाठीच खेळायचं आहे. पुन्हा नाही, या 4 ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला सांगता येणार नाही की अरे मी असं करायला पाहिलं होतं तर मी जिंकलो असतो, अशी बॅटिंग केली असती तर मी जिंकलो असतो, अशी बॉलिंग टाकली असती तर मी चांगली बॉलिंग केली असती. जे काय करायचं ते तुम्हाला आत्ताच करायचं आहे चॅम्पियन होण्यासाठी. संधी मिळाली आणि त्या संधीवरती आपला शिक्कामोर्तब करायचा आहे. चांगला खेळ करून आपला नावलौकिक आणि आपल्याला समाधान वाटेल असा खेळ करा, जेणेकरून लोक तुमच्या खेळाबद्दल बोलायला सुरुवात करतील.
आणि दुसरा बॅक टू बॅक विकेट जातोय राज असलेला खेळाडू या आणि हॅट्रिकची पूर्ण संधी, हॅट्रिकची पूर्ण संधी अरे आणि कॅच सुटलेली आहे. सोन्याने 3 चेंडूमध्ये 2 विकेट. आणि गरज आहे. 1000 रुपये गेले सोन्या तुझे, भरून घे प्रवीण कडून. 2 धावा खर्च केल्या परंतु अजून पण 1 विकेट काढली सोन्याने तरी पण 1000 रुपये लागू आहेत पुढच्या 3 चेंडू मध्ये बब्बू शेट यांच्यातर्फे. अवांतर चेंडू, धावसंख्या झाली आहे ती 9. सोन्याला पण माहित आहे अवांतर पडला तरी काय हरकत नाही, विकेट मिळेल एखादी चुकून. अप्रतिम चेंडू, थोडासा हलकासा ऑब्रेक आणि केलेला. जर बोल्ड विकेट काढली तर मात्र 2000 रुपये आहेत सोन्या. सोन्या यॉर्कर किंग आहे माझ्या मते. अप्रतिम यॉर्कर पण चेंडू टाकतो तो, परंतु आता मात्र चेंडू हळूवारपणे वळवताना दिसतोय. संधी आहे कुणालकडे, संधी आहे मॅच जिंकून द्यायची, फायनल जिंकून द्यायची आणि चॅम्पियन बनवून दाखवायची. या संध्या परत परत येत नाहीत. आणि ताकद आहे कुणालकडे, परंतु ॲल्युएशन देता येत नाही कुणालला. 2 धावा तर आल्या आणि या 2 धावेने धावसंख्या घेऊन पोहोचवते ती, म्हणजे 11 वरती पोहोचते. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे सोन्या. काहीतरी कानमंत्र, काहीतरी चेंजेस पाहिजे का? 1 बॉल आहे, 1 टू गो. दुसरं षटक मार्गस्थ. यानंतरचं षटक असणारे 4 जो ओव्हर आहे आणि त्या 4 ओव्हर मध्ये समीकरण बदलताना दिसताना. काय वाटतं राजू सर, सामना कुठे आहे? बघा आता काय आहे, एक गोष्ट तर मैदानात दिसते, एकीकडे डावखोरा, एकीकडे राईट हँडेड फलंदाज आहे आणि हे कॉम्बिनेशन घातक असतं, बॉलरसाठी घातक असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळेल का माहीत नाही, परंतु माझा अंदाज तसा आहे. अप्रतिम झेल. आणि सोन्याला रोख 1000 रुपये. दुसऱ्या षटकात सोन्याने 3 फलंदाज बाद केले अवघ्या 5 धावा देऊन. हे वैशिष्ट्य असणार आहे. आता मात्र अभिजित वरती ही जबाबदारी आहे, ती म्हणजे या 4 ओव्हरमध्ये 10 धावांचं जे टार्गेट आहे ते याला मुकुट येणार का?
आणि अथर्व आता मात्र ते रोखण्यासाठी आहे, करण्यासाठी उभा आहे, सज्ज आहे अथर्व. टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय त्या पॉइंटच्या दरम्यान. 2 धावा होणार का? एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती म्हणजे 12. हा, 45 ना? 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. आता मात्र एक शक्य आहे 14 प्रति ओव्हर 14 रन शक्य आहे. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही आहे सर. अवंतर चेंडू, चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि एक चेंडू मध्ये 3 धावा आल्यात. 7 धावा पाहिजेत. 2 आल्या, 2 एक बॉल मध्ये 2 आल्या. 2 आले बरोबर. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. टप्प्याचा चेंडू अप्रतिम. यष्ट्यांच्या मागे उभे असलेला विजू 4 वाडेकर. चेंडू आणि 8 धावा. किरवे कर्णधार. या खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु क्षमता दाखवतो अभि नाही. तौसीफ भाई को मालूम है मुझे क्या करना है. 3 बॉल मध्ये 3 धावा आलेत. 3 चेंडू 3 धावा आल्यात. 3 गेंद में 7 रन चाहिए तौसीफ भाई, तो आपको 15 रन मिलेंगे. आपके हाथ में मैच अभी भी, और आप में वो काबिलियत है. आपने बहुत बार कर दिखाया है. ये टाइम वापस आया है तौसीफ भाई आपके लिए. आप कर सकते हो, लेकिन इसके बीच में अभी है, अभी करने नहीं देगा. और तौसीफ भाई के पास बहुत जबरदस्त हिट तर है, पावर आता हिटर. आलेल्या माहितीनुसार इंग्लंडचा 4था खेळाडू बाद झालाय 84 धावावर. क्या बात है. क्षमता के धनी है हमारे तौसीफ साहब, लेकिन उतने ही अच्छे ताकत वाले एक परफेक्ट ऑलराउंडर. अभी उस पूरे टूर्नामेंट में बहुत बेहतरीन खेल दिखाया. बॉलिंग हो गए, बैटिंग हो गए, हर एक डिपार्टमेंट में उन्होंने अपना काम करके दिखाया. इस दरम्यान लो फुल टॉस 1 रन के लिए जाना, दूसरा रन नहीं लेंगे क्योंकि थोड़ी सी जो अंडरस्टैंडिंग है वहाँ पर गड़बड़ हमें देखने को मिली. 4 गेंदों में 4 रन आ चुके हैं अभी तक. 6 रन स्कोर हो चुका है 15. 2 बॉल 6 रन. 2 गेंदों में 6 रन की जरूरत है. अथर्व क्या मार पाएंगे, देखते हैं. कप्तान इनिंग खेल के जाएंगे क्या, लेकिन बहुत बैकफुट पे आ चुका है ये टीम. डार्क हॉर्सेस, आपको हॉर्सेस के जैसा भागना होगा, भगाना होगा रन रेट को. क्या अथर्व ये काम कर पाएंगे क्या, देखते हैं. अथर्व और वाइड बॉल. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. या 2 चेंडू 5 धावा म्हणजे 2 चेंडू मध्ये तुम्हाला 10 रन येतील जर तुम्ही 5 करताय तर. बोनस ओवर के लिए जा रहेंगे. ओ तेज तर्रार गेंद अथर्व, और अथर्व बहुत जबरदस्त. अभिजीत सर, बहुत काबिल तारीफ प्रदर्शन आपने किया है इस पूरे टूर्नामेंट में. जबरदस्त गेंदबाज. 1 टू गो. अंतिम गेंद. 1 गेंद में 5 रन की जरूरत है इस 4 ओवर में 10 रन का टारगेट करने के लिए. और फिर एक बार गेंद छूट गई है, लेकिन 1 रन, दूसरा रन लेने का प्रयास, और 2 रन पूरे मुकम्मल होते हुए स्कोर हो चुका है 18. लेकिन 7 ही रन आ चुके हैं इस ओवर में, यानी 4 रन घट जाएंगे, माइनस हो जाएंगे इस 18 में, और स्कोर हो जाएगा 14 रन. किती झाले? 12 गेंदों में. तर ब्रेक असेल, ड्रिंक्स ब्रेक असेल. एक ब्रेक असणार आहे, तर ब्रेक घ्यायचा आहे. डार्क हॉर्सच्या प्लेयर्सनी पाणी घेऊन जायचंय कुणाल पटकन.
त्या 4 ओव्हर RCSच्या विजयामध्ये निर्णायक आहेत. नाही, बरोबर आहे, कारण की एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि ती भूमिका निश्चितच त्याने मैदानात अदा केली आहे. अप्रतिम षटक हाताळलं. जो कॉन्फिडन्स असतो त्याच्या खेळावरनं आपल्याला दिसत असतो की आज किती जबरदस्त हा खेळाडू खेळतोय. अभिजित यांना पाहिलेलं आपण खूप वेळा चांगली बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. आपल्या जमान्यामध्ये जेव्हा ते खेळायचे ते क्रिकेट आणि आजही खेळतात ते, पण एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून उभरून आलेले आहेत. नक्कीच. तर शंतनू कदम आणि साहिल पोळ स्टेजवर यायचंय. दीपाली मॅडम बोलत आहेत लवकरात लवकर यायचंय. आणि तुम्ही बघितलं का राजू सर की या मॅचमध्ये फिल्डिंगमध्ये अजय सरांनी ज्या फिल्डिंग लावल्यात, बरोबर कॅच तिकडे गेले. त्यांना माहीत होतं की काय करायचं. त्यांनी बॉलर बरोबर वापरले. लेफ्टी होते, दोन्ही तिन्ही ऑफ स्पिनर वापरून घेतले आणि मग ते विकेट पण देऊन गेले. त्यांना माहीत आहे की काय करायचं काय नाही. हे तजुर्बा किंवा एक्सपिरियन्स महत्त्वाचा का असतो तर याच्यासाठी असतो. मागच्या मॅचमध्ये पण नीटचं आपण जर पाहिलं तर सिली मिड ऑफमध्ये एक खेळाडू ठेवलेला आणि तो म्हणजे आमचे प्रवीण साहेबांचे सुपुत्र प्रणव यांच्याकडे जो झेल घेतला होता ना, तो एकदम इम्पॉर्टंट झेल होता. आणि हे आहे एक चाणक्य कर्णधाराचं काम. तौसिफ सरांना मोठा फटके अपेक्षित आहे, परंतु त्यांच्या बॅटमधून येताना दिसत नाही आहे. धावसंख्या आहे ती आता जे आपल्याला हवी आहे ती 11 चेंडू आणि 42 धावा. 11 बॉल 42 रन्स टू विन. देखते हैं तौसिफ सर मारेंगे क्या. और गेंदबाजी के लिए रॉकेट यानी विक्रम जी. अच्छी गेंद और थोड़े से स्टेप आउट कर गए थे. बड़ा हिट करने का प्रयास, लेकिन एक रन से ही उनको. शंतनू परब, शुभम, साहिल पोळ स्टेजवर या लवकरात लवकर. सिंगल सिंगल आलाय. 2 बॉल झाले ना. शुभम गिरकर स्टेजवर यायचंय. 10 गेंदों में 41 रन की जरूरत है. 41 रन टू विन. होऊ शकतं का नाही होऊ शकत, क्रिकेट आहे. जबरदस्त शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष असतो आणि तो जीवनामध्ये पण आपण करताना पाहत असतो. आपण कधी हरत नाही आहे. जो हरतो तो मग जीवन काय जगतच नाही आहे. तर हेच आहे, क्रिकेटमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवनाशी संलग्न आहेत. आता मात्र अथर्व कुठेतरी शांत दिसतोय, अग्रेसिव्ह आणि सुरुवात. षटकार मॅच मध्ये रंगत परत एकदा. आणि प्रकाश धपोला उर्फ बब्बू शेठ यांच्यातर्फे 1000 रुपये. अथर्वने सुरुवात केली, परंतु कुठेतरी लेट झाले नाही ना. तौसीफ भाई कितना भागेंगे, अभी तक जितने भागे भाग भाग के कितना भागेंगे. पिछले 50 साल वो भाग रहे, भाग भाग के इधर तक आए. अशक्यप्राय आहे
परंतु सांगू शकत नाही की क्रिकेट आहे 6 काय चेंडू होईल. 31 धावा. आणि या बॉलवर या ग्राउंडवर हे अशक्यप्राय आव्हान आहे 31. आणि कुठेतरी रोहन आऊट झाला आणि पहिल्या ओव्हरला घेतलेलं प्रेशर आणि पहिली ओव्हर ज्या प्रकारे दर्शननी टाकली हँडल केली तिथून प्रेशर जे समोरच्या टीमवर गेले ते कधी बॅक परत आलंच नाही. त्यांनी बरोबर काम केलं की प्रेशर समोरच्या टीमवर ठेवलं. आरसीएसनी काय केलं तर पहिल्या ते बॅटिंगला आल्यापासून जे प्रेशर समोरच्या टीमवर आहे ते शेवटपर्यंत अजूनपर्यंत त्यांनी ते प्रेशर तसंच ठेवलं आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे सध्या. हाच निर्णय जो कॅप्टनचा निर्णय होता अजय कदम साहेबांचा सार्थ ठरतोय आणि ही गेम प्लॅनिंग त्यांनी ठरवून ठेवली होती की मी जर टॉस जिंकला तर प्रथमचा बॅटिंग करणार. गोलंदाजीसाठी आहेत गवते साहेब, अरुण गवते साहेब. अरुण गवते हे बरेच वर्ष आरसीएससाठी खेळत आहेत. मला वाटतं आम्ही 2-3 वर्ष एकत्र खेळलो त्यावेळेस अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोठा हात होता गवते साहेबांचा. त्यांनी लगातार 4 षटकार मारले होते प्रवीण निवंगुनेला आणि आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो होतो. परत एकदा तेच अरुण गवते आरसीएससाठी लकी आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे. परंतु आजचा निर्णय होता अजय कदम साहेबांचा खूप सार्थ निर्णय ठरतोय. पहिला प्रथमतः चेंडू फलंदाजी करून झेल सुटतोय विक्रमकडनं आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना दिसत्या. मोठे फटके बॅटमधून येत नाही ते अथर्वच्या. 29 धावा 29 5 धावा. चेंडू 29 धावा. सर प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. सेकंड इनिंगचं प्रेशर ॲक्च्युली घेता आलं पाहिजे होतं. रोहन यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ती कुठेतरी त्याच्या खेळाला सार्थ ठरत नाही आहे. या दरम्यान मिड विकेटला चेंडू जातोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्नही केला नाही आहे. डॉट बॉल. 4 चेंडू 29 धावा. सामना खूप लांब जातोय आणि एकतर्फी सामना होतोय का. आरसीएस खूप वर्चस्व दाखवलंय या अंतिम सामन्यामध्ये आरसीएसने. नक्कीच आरसीएसने जे खेळाडू आहेत ते मला वाटतं यंग खेळाडू पण आहेत. पण मुख्य योगदान बघितलं तर 50 वर्षावरील खेळाडूंचं आहे अजय कदम आणि अभिचं. वरिष्ठ खेळाडूंकडनं त्यांचं योगदान खूप जास्त नक्कीच. आपल्याला पाहायला मिळालं. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आरामात आरामात पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अवंतर चेंडू नाही हाताला लागलेला आहे. डॉट बॉल जातोय. 3 चेंडू 28 धावा. समीकरण 28 टू विन. 3 डबल चेंडू. खुर्ची करा जावेद शेख आणि त्यांना बसवा तिकडे. 2 खुर्च्या घ्या आरामात एकदम आरामात. डबल खुर्ची करा तिथे लालवाल्या. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. अथर्व मोठे फटके मारता कुठेतरी गडबड करतायत. शॉर्ट सिलेक्शन त्यांचं चुकतंय. पण गोलंदाजाची वावा करावी लागेल. टप्प्यावरती सवार आहे. आता मात्र आरसीएस मध्ये उल्हासाचं वातावरण. अंतिम फेरी चॅम्पियन. 2 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच. अशक्य असं हे आव्हान आहे परंतु शक्य करण्याचं काम आपल्याला करावं लागतंय. षटकार खूप उशिरा आलेला षटकार. खूप
ठरतोय तो RCS संघ. अप्रतिम गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली ती म्हणजे अजय कदम साहेबांकडनं आणि वरिष्ठ खेळाडूंनी दिली गेलेली ही साथ